काय तो भाजीचा रंग दिसतोय जबरदस्त आणि चवीला पण तेवढीच मस्त झालेली आहे. अस्सल सावजी पद्धतीची भाजी पानवडे किंवा आपण त्याला घसरवडे सुद्धा म्हणतो. नमस्कार, मी अशू. आय एम अशू कुकिंग अँड व्लॉगिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपली रेसिपी आहे चंद्रपूर नागपूर स्पेशल भाजी पानवडे. पानवडे म्हणजे उडीद डाळ वडे झणझणीत रस्स्यामध्ये शिजवून केलेली भाजी. घरात भाजी नसली की डाळीचा वापर करून वेगवेगळ्या अशा टेस्टी भाज्या बनवू शकतो. ही भाजी पोळी भाकरी भाताबरोबर खूप छान लागते. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी 1 कप उडीद डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 5 ते 7 तास भिजत घालायची आहे. त्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे. आता मिक्सर मध्ये भिजवलेली डाळ पाण्याचा वापर न करता छान अशी वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटलेली डाळ एका बाउल मध्ये काढून घ्यायची आहे. आता रसा बनवण्याकरिता मी कढई गरम करायला ठेवली होती. त्यात 1 वाटी तेल आपण त्यात टाकणार आहोत. तेल तापले की त्यात आपण फोडणीसाठी जिरे घालायचे आहे. जिरे चटकले की त्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सोबतच हिरवा पाल्याचा कांदा घालायचा आहे. छान असं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. आता त्यात 1 मोठा चमचा आला लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. छान असं परतवून झाल्यावर त्यात सुके मसाले घालायचे आहे. 1 मोठा चमचा तिखट, थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच त्यात बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला 2 ते 3 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता त्यात 1 ग्लास पाणी घालून घेऊया. तुम्हाला रसा जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. आता पाण्याला उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपण उडीद डाळ मिक्सरमध्ये वाटली होती त्यात आपण मसाले घालून घेणार आहोत. अर्धा चमच तिखट, थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड, चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर घालून हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. वडे सोडण्याकरिता मिश्रण तयार झालेलं आहे. आता रसाला उकळी आलेली आहे. गॅस मंद आचेवर ठेवा आणि हाताला पाणी लावून थोडं मिश्रण घेऊन छान हातावर हलकं हलकं थापून असे वडे तयार करायचे आहे आणि रस्स्यामध्ये सोडायचे आहे. उकळी आल्यावरच हे वडे पाण्यामध्ये सोडायचे आहे. अशा प्रकारे सर्व वडे घातल्यावर लगेचच चमच्याने याला परतायचे नाही आहे. 2 ते 3 मिनिटं तरी. आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं आहे. 5 ते 7 मिनिटं झालेले आहे. झाकण उघडून बघूया. शेवटी गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायची आहे. बघा काय मस्त झणझणीत चमचमीत नागपूर चंद्रपूर स्पेशल पानवड्याची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सावजी पद्धतीच्या भाज्या आणि वेगवेगळ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू.